महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवान बुद्धांनी साक्षात केलेला धम्म, धम्मावर आडू असलेला पूजनीय भिक्षू संघ यांना सेवार्पणा, तसेच परमपूज्य बोधिसत्व डॉ. आंबेडकर यांना सुद्धा सेवार्पणा आणि उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना मंडळी. तर आजचा भाग आहे विशाखाची दानशूरता. तर विशाखा ही श्रावस्तीची धनिक महिला होती. तिला बरीच मुले व नातवंडे होती. जेव्हा तथागत श्रावस्ती राहत होते तेव्हा त्याच्या निवासस्थानी विशाखा गेली आणि तिने त्यांना भोजनाचे आमंत्रण दिले. त्यांनी ते स्वीकारले. बघा, आता भगवान बुद्ध तर रात्रीच विशाखा गेली आणि भगवान बुद्धाला भोजनान मागितले. भगवान बुद्धांचे भोजनान स्वीकारले. त्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सारखा पाऊस पडत होता. भिक्खूंनी अंग ओले राहू नये म्हणून आपले चिवर काढून ठेवले आणि आपल्या उघड्या देहावर पाऊस पडू दिला. दुसऱ्या दिवशी तथागताचे भोजन संपल्यावर त्याच्याजवळ बसून विशाखा त्यांना म्हणाली, भगवान मला आपणाकडून 8 वर हवे आहेत. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाला भोजन दान दिल्यानंतर भगवान बुद्धाच्या बाजूला बसले आणि भगवान बुद्धाला काय म्हणताय, मला 8 वर द्या, अशा पद्धतीने म्हणताय. आता भगवान बुद्ध म्हणतात विशाखे, बरे कोणते आहेत ते समजल्यापासून तथागत वर देऊ शकत नाही. ते वर कोणते आहेत ते समजल्याशिवाय तथागत त्यांना वर देऊ शकत नाही. विशाखा बोलली, मी मागणार आहे ते वर उचित आणि निरुपद्रवीच आहेत, असेच आहेत. अशा पद्धतीने तिने मी मागितलेले काही असे मोठे नाही आहे, तर ते आपल्याला साठी छोटेच आहेत, अशा पद्धतीने म्हटलं. तर तथागतांनी अनुज्ञा देताच विशाखा बोलली, भगवान आयुष्यभर वर्षा काळात भिक्षू संघाला चिवर द्यावे अशी माझी इच्छा आहे. तर तिने म्हणजे आयुष्यभर मी भिक्षूंना काय द्यावं, चिवर द्यावं. तसे विहारात दाखल होणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या भिक्षूंना व आजारी तसेच त्यांची शुश्रूषा करणाऱ्या भिक्षूंना भोजन द्यावे आणि आजारी भिक्षूंना औषधे आणि भिक्षू संघाला खीर तसेच भिक्षुणींना स्नानासाठी वस्त्रे पुरवावी अशी माझी इच्छा आहे. आणि तिथं इच्छा काय आहे, भिक्षूंना चिवर द्यावं, भिक्षूंना भोजन द्यावा, त्यांना औषधीसाठी द्यावा, त्यांना जे काही आहेत भिक्षुणी आहेत त्यांना सुद्धा चिवर द्यावा, अशा पद्धतीने म्हणण्याची इच्छा होती. तथागत म्हणाले, पण विशाखे, तथागताकडून हे 8 वर मागण्याचा तुझा काय हेतू आहे? म्हणजे 8 वर मागण्याचा तुझा काय हेतू आहे? आणि विशाखा बोलली, भगवान मी सेविकेला आज्ञा केली की जा आणि भोजन तयार आहे असे भिक्षूला सांग. माझी सेविका त्याप्रमाणे गेली, पण ती विहारात पोहोचली तेव्हा पाऊस पडत असल्यामुळे भिक्षूंनी आपापली वस्त्रे उतरवून ठेवली असल्याचे तिच्या दृष्टी पडले आणि तिला असे वाटले की ते भिक्षू नसून पावसात देह भिजून देणारे कुणी नग्न तपस्वी आहेत असं म्हणून ती परतली आणि तिची समजूत घालून पुन्हा तिला परत पाठवले, अशा पद्धतीने म्हटलं. आता काय झालं ते विशाखा सांगते की जेव्हा भोजन तयार झालं तेव्हा मी भिक्षुणीला भोजन तयार आहे सांगण्यासाठी माझ्या दासीला पाठवले. पण दासी तिथं गेल्यानंतर काय झालं, पाऊस पडत असल्यामुळे भिक्षू लोकांनी काय केलं की आपले जे चिवर आहे ते काढून ठेवलं आणि अशा पद्धतीने पावसामध्ये ते भिजत राहिले. भिजत राहिल्यानंतर माझी दासी जाऊन पाहिला तर तिला वाटलं की एका भिक्षू नाही आहेत, हे कोणीतरी नग्न साधू आहे, तपस्वी करत आहेत, अशा पण तिला वाटले आणि ती परत आली. आणि परत आल्यानंतर पुन्हा मी त्याला समजून सांगितलं का भिक्षू काय बाबा म्हणून. पुन्हा गेल्यानंतर तिने भोजनाला सांगितलं. तर अशा पद्धतीने आपली हकीकत सांगितली. आता तिला सांगितल्यानंतर भगवानाला पुन्हा म्हणते, भगवान नग्नता, अपवित्रता आणि किडस्वामी असते. म्हणजे हे नग्नता आणि अपवित्रता काय आहे, किडस्वामी असते. यामुळे संघाला आजन्म वर्षावासात उपयुक्त अशी वस्त्र द्यावी अशी माझी इच्छा आहे. म्हणजे कोणताही भिक्षू नग्न राहू नये याच्यासाठी मी त्यांना वस्त्र दिलं पाहिजे, अशा पद्धतीने. आता माझ्या दुसऱ्या वराबद्दल सांगायचे म्हणजे दुरून येणारे भिक्षू सरळ मार्ग अपरिचित असल्यामुळे आणि भिक्षा उपलब्ध होईल असा गाव माहीत नसल्यामुळे भिक्षा मिळविताना वाटेत थकून जातात. भगवान यामुळे विहारात येणाऱ्या भिक्षुकी आजन्म भोजनाची व्यवस्था करावी अशी माझी इच्छा आहे.
तर तिने काय म्हणतात की इथं म्हणजे जे काही लोक भिक्षू येतात आणि वाटेमध्ये भिक्षा करत असतात तर ते भिक्षा मागता मागता काय होते की त्यांना उशीर होऊन जाते आणि उशीर झाल्यामुळे बरोबर त्यांना भिक्षाही भेटत नाही, थकून जातात आणि अशा पद्धतीने आपल्या विहारात येतात. अशा पद्धतीने त्यांना बरोबर भिक्षा भेटत नाही, थकून जातात. म्हणून त्यांना काय केलं की विहारात येणाऱ्या प्रत्येक भिक्षेला मी काही द्यायचं आहे भोजनदान दिलं पाहिजे असं माझी इच्छा आहे. तिसरे कारण म्हणलं नाही, बाहेरून जाणारा भिक्षू भिक्षा मिळवत कदाचित मागे पडेल अथवा जाण्याच्या ठिकाणी उशिरा पोहोचला आणि साहजिकच मार्ग काढता काढता तो थकून जाईल. आता काय होईल येथून जो भिक्षू जाते इथून गेल्यानंतर सुद्धा काय आहे त्याला जाताना सुद्धा मी भोजनदान दिलं पाहिजे. का दिलं पाहिजे? कारण इथून गेल्यानंतर जो भिक्षू कुठं जात असेल तर कुठं काय जिथं पोहोचायचं आहे तिथं पोहोचण्याच्या अगोदर वाटेत एखादी भिक्षा करण्यासाठी थांबला तर मग त्याला भिक्षा भेटते नाही भेटे आणि मग तो वेळेवर त्या ठिकाणी पोहोचतही नाही आणि तो पोहोचतही नाही त्याला मग तिथे वेळेवर पोहोचल्यानंतर भोजन भेटतही नाही आणि वरतून तो का तो थकूनही जात असतो. म्हणून इथून जो जाणारा भिक्षू आहे त्यालाही मी भोजनदान केलं पाहिजे. म्हणजे येणाऱ्या भिक्षूलाही भोजनदान दिलं पाहिजे आणि जाणाऱ्या भिक्षूला भोजनदान दिलं पाहिजे असं तिचं आहे. चौथं आहे की रुग्ण भिक्षूला आवश्यक अन्न मिळाले नाही तर त्याचा आधार वाढेल आणि कदाचित त्यालाही अनुभव येईल. म्हणजे तो बिमार असता त्याला जर भोजन मिळालं नाही त्याचा आधार वाढते आणि तो मरून जाईल अशा पद्धतीने. त्याच्यानंतर पाचवे म्हणणं आहे की रुग्णाची सुश्रूषा करणाऱ्या भिक्षूला बाहेर जाऊन भिक्षा मागवण्यात वेळ मिळणार नाही. तर जो भिक्षू रोग्याची सेवा करत राहते त्याला बाहेर म्हणजे भिक्षा करण्यात जाणार सुद्धा वेळ भेटणार नाही तर मग त्यालाही मी भिक्षा दिली पाहिजे, त्यालाही भोजन दिलं पाहिजे. म्हणजे जो रोगी आहे त्यालाही भोजन दिलं पाहिजे आणि जो रोग्याची सेवा करते त्यालाही मी भोजन दिलं पाहिजे. त्याच्यानंतर सहावा म्हणजे रुग्ण भिक्षूला आवश्यक औषधी प्राप्त झाले नाही तर त्याचा आधार वाढेल आणि कदाचित म्हणजे जो माणूस बिमार आहे भिक्षू बिमार आहे त्याला जर औषध मिळाले नाही तरी तो काय होईल मरून जाईल. मग त्याच्यासाठी मी औषधी दिली पाहिजे. सातवा म्हणजे भगवान की आपण खीराची प्रशंसा केली आहे. काय कशाची प्रशंसा केली भगवान बुद्धाने? खीर आहे ना नाही. हे जी खीरची प्रशंसा केली आहे तिच्यामुळे बुद्धी तलप होते, भूक तहान क्षमते, निरोगी माणसात ती पौष्टिक आणि रुग्णात पथकारक ठरते आहे ना. म्हणून आजन्म संघात ती पुरवावी अशी माझी इच्छा आहे. अशा पद्धतीने प्रत्येक भिक्षू संघाला काय दिलं पाहिजे? खीर दिली पाहिजे अशी तिची इच्छा आहे. आता शेवटचं म्हणजे भगवान अचिरावती नदीत भिक्षूंनी गणिका समेत विवस्त्रावस्थेत तटापाशी स्नान करीत असतात. तर गणिका त्यावेळी त्यांना खिजवत असतात आणि बोलत असतात कारुण्यात पवित्र राखण्यात काय फायदा? तर ऊर्ध्वकाळी पवित्र राखा म्हणजे दोन्ही साधता येईल. नग्नता ही स्त्रियांच्या बाबतीत अपवित्रता केळस्वानी आणि तिरस्कार करणारी गोष्ट आहे. तर माझ्या व प्रयोजनाचे हे प्रयोजन आहे. तर अशा पद्धतीने सांगितलं की हे अचिरावती जे नदी आहे त्या नदीवरती भिक्षूंनी आंघोळी करायला जात असतात पण त्यांना वस्त्रपुरवठे नसल्यामुळे काय होतं की त्याच्या आजूबाजूच्या स्त्रिया असतात ते त्यांना काय करतात चिडवतात आणि अशा पद्धतीने चिडवल्याने म्हणतात की तरुणपणामध्ये तुमची भिक्षुपण्यात काही अर्थ आहे, तुम्ही म्हातारपणात बनले पाहिजे अशा पद्धतीने त्यांना बोलत असतात. तर अशा पद्धतीने नग्नता ही चांगली गोष्ट नाही म्हणून मी त्यांना सुद्धा एक काय दिलं पाहिजे किंवा दिलं पाहिजे, त्यांना सुद्धा वस्त्रदान दिले पाहिजे अशा पद्धतीने भिक्षू नाही केला. तर अशा पद्धतीचे हे 8 वर माझे आहे. माझा उद्देश अशा पद्धतीचा आहे. तर अशा पद्धतीने 8 वर सांगल्यानंतर तथागत म्हणाले पण विचार का तथागतातून हे 8 वर मागण्यात तुझ्या स्वतःचा काय फायदा आहे, तुझा काय लाभ आहे अशा पद्धतीने विचारलं. त्या विशाखा म्हणाली वर्षवासासाठी ठिकाणी राहणारे भिक्षू तथागताने भेटण्यासाठी श्रावस्तीला येतील आणि तथागत आल्यानंतर ते विचारतील की अमुक अमुक भिक्षू निधन पावला, आता त्याला काय गती मिळाली? त्यावर जशी त्यांची गती असेल त्याप्रमाणे तथागत त्यांना सांगतील त्याला मार्गफल प्राप्त आहे झाले आहे किंवा त्यांना निवन प्राप्त झाले आहे किंवा त्याला अनंत प्राप्त झालेले आहे. आणि मग मी त्याच्यापाशी जाऊन त्यांना विचारेन की प्रस्तुत भिक्षू श्रावस्तीपूर्वी कधी होता काय आणि होकार मिळाला तर मला काय हवं? मला जाणवेल की नक्की वर्षवासासाठी त्याला चिवट प्राप्त झाले असतील किंवा बाहेर जाणाऱ्या आत येणाऱ्या त्या भिक्षूला भोजन मिळाले असेल किंवा त्या रुग्ण इतका किंवा त्याची सुदृश्य करणाऱ्या अन्न मिळाले असेल किंवा त्याला आजारपणात औषधे आणि खीर सतत मिळाली
असेल आणि मग माझ्या मनाला प्रसन्न वाटेल आणि प्रसन्नामुळे आनंद होईल आणि आनंदामुळे सर्व देहाला शांत प्राप्त होईल आणि शांतीच्या प्राप्तीमुळे तृप्तीची अनुभूती मिळेल आणि त्या अनुभूतीने माझ्या हृदयात शांतता निर्माण होईल. एक प्रकारे माझ्या नैतिक सामर्थ्याचा किंवा सप्त बोधंगाचा उपयोग केल्यासारखे होईल. भगवान हे 8 वर माझ्या मागण्याचा लाभ आहे. तर अशा पद्धतीने श्री विशाखाने सांगितले की हा 8 वर मागण्याचे काय लाभ आहे. तर जो कोणी भिक्षू आहे ना, भगवान काय होईल, वर्षवासासाठी अनेक ठिकाणी जात असतात आणि वर्षवास संपल्यानंतर ते तथागताला सावस्तीमध्ये भेटायला येत असतात. आता भेटायला आल्यानंतर कोणी भिक्षू मरण पावला असेल तर मग तिथं भगवान बुद्धाला सांगतात की हा भिक्षू मरण पावला. मग त्याची गती काय झाली असते ते विचारतात. मग भगवान बुद्ध त्याला सांगतात की हा या गतीला गेलाय, कोणी अनंत गेला आहे, कोणी स्वतःपूर्ण आहे, कोणी अविसुप्तगामी आहे, अशा पद्धतीने सांगतात तथागत. आणि असं सांगितल्यानंतर मी त्यांना मग विचारील की हा जो व्यक्ती मरण पावलेला आहे तो कोणत्या तरी गतीला गेला आहे, तो कधी सावसीला आला होता काय. तर निश्चित तो सावसीला आला असेल तर मी त्याला कधी शिवरदान दिलं असेल, कधी भोजनदान दिलं असेल, कधी त्याला औषधी दिली असेल आणि अशा पद्धतीने ती औषधी त्याला दिल्यामुळे मला काय होईल, आनंद होईल. आणि अशा पद्धतीने आनंद झाल्यानंतर माझ्या मनाला शांतता मिळेल आणि शांतता मिळाल्यामुळे मला प्रसन्न होईल. आज माझ्या त्या सप्तलोकी जे अंग आहेत त्याला सुद्धा ते शांतता होईल, मन प्रसन्न राहील आणि अशा पद्धतीने मला पुण्याचा लाभ होईल. अशा पद्धतीने विचारतीने सांगितलं. तर अशा पद्धतीने म्हटलं की हा अशा पद्धतीने माझा लाभ आहे. असं सांगितल्यानंतर तथागत त्याला म्हणाले, विशाखे फार बरे हे की हे लाभ ध्यानात घेऊन तू हे 8 वर मागितले आहेत. जे पात्र आहेत त्यांना दान करणे हे सुपीक फल देणाऱ्या मातीत सुबीज पेरण्यासारखे आहे. उलट जे रागा लोभादी मनाने विकाराच्या अधीन आहेत त्यांना दान करणे म्हणजे खराब भूमीत बी पेरण्यासारखे आहे. दानाचा स्वीकार करणाऱ्याच्या मनोविकार गुणविकारात चिंतित करून टाकतात. अशा पद्धतीने म्हटलं नाही की जे लोक चांगले आहेत, फलस्थ झालेले आहेत, अशा लोकांना दान देणे म्हणजे काय आहे, ते चांगल्या जमिनीमध्ये चांगलं बी पेरल्यासारखं आहे. आणि जे लोक रागाधीन असतात म्हणजे राग लोभ भेद त्याच्यामध्ये जळतात त्यांना दान देणं म्हणजे कसं आहे, ते खराब जमिनीमध्ये खराब बी पेरल्यासारखं आहे. तर अशा पद्धतीने दानाचं सुद्धा महत्व तू जाणले आहे विचारला म्हणलं. त्यानंतर तथागताने पुढील शब्दात विचाराचे आभार मानले आणि सिंसम उपासिका श्रद्धायुक्त मनाने आणि निस्वार्थ वृत्तीने जे काही दान देईल ते दान दिव्य दुःखनायक आणि सुखकारक ठरेल. अपवित्रता आणि कलंक यापासून मुक्त असलेल्या मार्गाने जीवन कटीत असता सुखी जीवन तिला प्राप्त होईल. सत्प्रवृत्तीमुळे तिला सुख मिळेल आणि आपल्या दानत्वाने तिला आनंद प्राप्त होईल. विशाखाने पूर्वाराम विहार संघाला दान दिला आणि उपासिकामध्ये व्यवस्थापिका होण्याचा बहुमान तिला मिळाला. तर अशा पद्धतीने महा उपासिका कोणाला म्हणतात, विशाखाला म्हणतात. का विशाखाला म्हणतात की तिने आपल्या आयुष्यभर भिक्षू संघाची काय केली, सेवा केली. कोणाला भिक्षूला भोजन लागत असेल भोजन, रोगी लागत असेल तर औषधी आणि त्याला शिवर लागत असेल तर शिवर, अशा पद्धतीने भिक्षू लोकांनी दिले. वरतून तिने आपलं एक काय दिलं, विहार बांधून दिलं. कोणता विहार बांधून दिलं तिने, पूर्वराम असं नावाचं विहार भगवान बुद्धाला तिने बांधून दिलं. तर अशा पद्धतीने तिला महा उपासिकाचा बहुमान देण्यात आला. आता दुसरा भाग आहे भगवान बुद्धाचे विरोधक. आता भगवान बुद्धाचे विरोधक कोण कोण आहे ते पहा. मोहकर्षणाने धम्मदीक्षा देण्याचा आरोप, म्हणजे लोकांनी मोहकर्षण करून है ना अशा पद्धतीने अभिज्ञेने त्या लोकांना धम्मदीक्षा दिला. एकदा वैशालीच्या महावनात कुटागार भगवान बुद्ध वास्तव्य होते. बधी लिखित तथागताकडे त्यावेळी आला आणि म्हणाला, भगवान, लोक म्हणतात की समन गौतम हा जादूगार आहे आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांना बोलविण्याचा जादूटोना त्याला अवगत आहे है ना. तर असे म्हणतात ते तथागतापर्यंत विपर्यस्त प्रचार करण्याचा हेतू अमान्य करतात. आम्ही लिखितचे लोक या आरोपावर विश्वास ठेवत नाही, पण तथागतांना याबाबत काय म्हणायचे आहे ते ऐकण्याची आमची इच्छा आहे. आता तो लिखितचा व्यक्ती काय म्हणतो बधीय की तथागता हा जादूटोणा करणारा व्यक्ती आणि जादूटोणा करून लोकांना बोलवतो आणि आपला धर्म सांगतो आणि त्याला आपला शिष्य बनवतो. अशा पद्धतीने म्हणलं आम्ही तर विश्वास ठेवत नाही, पण आता तथागताचं काय मत आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने त्याने म्हटलं. तेव्हा भगवान बुद्ध त्याला म्हणतात, भटीय
अफवा, परंपरा आणि लोकप्रवाद यावर विश्वास ठेवू नका. एखादी गोष्ट धर्मग्रंथात सांगितली आहे म्हणून ती मान्य करू नका. म्हणजे पुस्तकात लिहिली आहे म्हणून सुद्धा ती मान्य करू नका. अमुक एक गोष्ट तर्कसिद्ध किंवा अनुमानावर आधारित आहे किंवा बाह्य स्वरूपाने प्रतीत किंवा स्वमतानुसार वाटते तेवढ्याने ती स्वीकार करू नका. म्हणजे तर्काने वाटते म्हणून ते मान्य करू नका. सर्व लोक बाह्य मत म्हणतात म्हणून मानू नका किंवा त्याच्या स्वमताला वाटते म्हणजे स्वतःच्या मनाला वाटते म्हणून ते मानू नका. आहे की नाही. तर तुम्हाला ती न्याय वाटते म्हणून ती मान्य करू नका. फक्त न्यायाप्रमाणे वाटते म्हणून ती मान्य करू नका. तर समनाचा मताचा आदर केला पाहिजे या भावनेने भारावून जाऊन सुद्धा एखादी गोष्ट मान्य करू नका. आहे ना. पण भदीय अमुक एक कृत्य पापक्रम आहे असे सर्व घटना स्वतः निरीक्षण तुम्हाला आढळेल किंवा अनुभवाने विद्वाने ग्रह्य केले आहे असे सांगितले आहे त्यामुळे हानी किंवा अपाय होण्याचा संभव आहे असे आढळते तर त्याचा तुम्ही त्याग केला पाहिजे. काय म्हणत आहे की एखादी गोष्ट तुम्हाला पापासारखी वाटत आहे ते केल्यानंतर लोकांचं नुकसान होते, कोणाची हानी होते आणि कोणाची हानी झाल्यानंतर तो व्यक्ती अपाय गतीला जातो, त्याला दुःख होते किंवा सर्वजण दुःखी होऊ शकतात. अशा पद्धतीने आणि विद्वान लोकांनी सुद्धा त्याचं मत तसंच आहे. जे पवित्र विद्वान आहे असं त्यांचं सुद्धा मत आहे. अशा गोष्टीचा तुम्ही काय करा, त्याग करा. कोणत्या गोष्टीचा? जे पाप केल्यासारखे वाटते, पाप करण्यासारखी आहे आणि पाप केल्यामुळे लोकांचं नुकसान होते तशा गोष्टीचं तुम्ही काय करा, पाप करा. म्हणजे त्याग करा. आता तुमच्या प्रश्नाबद्दल बोलायचे म्हणजे भदीय हे मजीवर जादूटोणा करून धर्म परिवर्तन करण्याचा आरोप करतात ते स्वतः महत्वाकांक्षी लोक नाहीत काय? भदियान बोलला, होय भगवान ते महत्वाकांक्षी लोक आहेत. तर जे जादूटोणाचा आरोप करतात ते महत्वाकांक्षी लोक आहेत असं त्याने मान्य केलं. त्याच्यानंतर भदीय लोभाने जिंकलेले गेलेले महत्वाची लोक आपली महत्वाकांक्षा साध्य करण्यासाठी खोटे बोलतात किंवा पाप करण्यास कधी कचरत नाहीत काय? नाही भगवान ते कचरणार नाहीत कारण भदीय बोलला. तर अशा पद्धतीने जे महत्वाकांक्षी लोक आहेत, लोभाने पडलेले आहेत, हे पाप करण्यासाठी मागं पुढं पाहत नाही, खोटं बोलण्यासाठी मागं पुढं पाहत नाही. तर अशा पद्धतीने भदीयने सांगितलं हो की लोभाने पडलेले लोक सुद्धा पाप करत राहतात, खोटं बोलत राहतात. आणि भदीय जेव्हा सुविचार आणि सूड भावना अशा माणसाच्या मनात उत्पन्न होते तेव्हा त्याच्या महत्वाकांक्षेच्या आड येणाऱ्या आरोप करण्यात ते दुसऱ्यांना चितवणी देणार नाहीत काय? होय भगवान देतील. आणि भदीय बोलला. तर अशा पद्धतीने दुसऱ्यांना स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याला चिडवणार नाही का, दुसऱ्याला त्रास देणार नाही का? तर भदीय बोलून हो त्यांनी देणार. तर अशा पद्धतीने भदीय माझ्या शिष्याला मी फक्त असा उपदेश करतो, प्रिय शिष्य लोभयुक्त विचाराचे नियमन करून तू राहत जा. असे केल्याने कोणतेही लोभमूलक कार्य मन, वचन किंवा कृती याद्वारे तुझ्याकडून घडणार नाही. द्वेष आणि अज्ञान यावर नियंत्रण ठेवून तू वाग. अशा पद्धतीने भगवान बुद्ध म्हणतात माझ्या शिष्याने एवढंच सांगतो की तू आपल्या मनामध्ये लोभ ठेवू नको, काया वाचा मनाने कुठलंही वाईट गोष्ट करू नको आणि द्वेष आणि अज्ञान हे आपल्या मनामध्ये ठेवू नको, त्याच्यावर नियंत्रण ठेव असं मी आपल्या शिष्याला शिकवत असतो. भदीय जे शमन ब्राह्मण माझी निंदा करतात की शमन गौतम जादूगार आणि त्याला जादूटोणा अवगत आहे त्यामुळे परधर्मातील लोकांना तो विरोधतो, तो लबाळा व खोटं बोलणार आहे अशा पद्धतीने लोक मला म्हणत असतात. अशा पद्धतीने ही गोष्ट खरी आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी त्याला सांगितलं. तेव्हा तो म्हणला भगवान आपली ही जादू मोठी अजीब गोष्ट आहे ना. या आपल्या जादूटोणाने माझ्या प्रिय नातेवाईकाला भूल पडली असती तर किती बरे झाले असते. आता तो भदीय म्हणून काय म्हणताय की जादू तर आपली अजब आहे. या जादूटोणाने माझ्या प्रियजन लोक आहेत म्हणजे आजूबाजूचे लोक आहेत त्याच्यावर सुद्धा जादूटोणा चालली असती आणि अशा पण जादूटोणे झाल्यानंतर किती बरं झालं असतं आहे ना. खात्रीने त्याचे हित आणि सुख झाले असते. आणि भगवान जर सर्व ब्राह्मण आणि क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या आपल्या या जादूटोणाला मोहन जातील तर दीर्घकाळपर्यंत त्याचं हित आणि सुख नक्कीच प्राप्त होईल. तर अशा पद्धतीने ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, शूद्र असो, वैश्य असो हे जर तुमच्या जादूटोणामध्ये भुलत असतील तर निश्चित ते सुखी आणि त्यांचं हित होणार आहे. तर अशा पद्धतीने त्याला दीर्घकाळपर्यंत सुख भेटत राहील अशा पद्धतीने तो म्हणाला. तर खरे आहे भदीय, खरे आहे या जादूटोण्याने जिंकलेल्या सर्व लोकांना
पापकर्माचा त्याग केला तर ते जगाच्या हिताचे आणि सुखाचे ठरणार आहे. तर खरोखरच जर ही जादूटना माझ्याकडे असती तर मी त्याचं पाप आणि सर्व दुःखाला सुखी केलं असतं. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी म्हटलं. आता परोपजीवी असल्याचा आरोप आहे ना. परोपजीवी म्हणजे काय? दुसऱ्याच्या भरोश्यावर असलेला आहे ना. आता भगवान बुद्ध हे परोपजीवी असल्याचा आरोप केला जात असे. ते कष्ट करून स्वतःची उपजीविका न करता दुसऱ्यावर आपल्या जीवनाचा भार टाकतात असे म्हणण्यात येत असे. आरोप आणि तथागताचे त्यावर उत्तर खालील प्रमाणे आहे. तर एकदा भगवान बुद्ध मगध देशातील दक्षिणगिरी प्रांतातील एकल नाला नामक ब्राह्मणाच्या गावामध्ये राहत होते. त्यावेळी कुशी भारद्वाजाचे 500 नागर शेतासाठी जोडले जात होते. तर कुशी भारद्वाज नावाचा जो ब्राह्मण होता त्याला शेती होती. त्या शेतीमध्ये त्या 500 नागर चालत होते. आता पहाटे लवकर चिवळ घालून आणि भिक्षापात्र घेऊन ज्या ठिकाणी ब्राह्मण काम करीत आहेत त्या ठिकाणी तथागत गेले. त्यावेळी तिथे भोजनही आणण्यात आले होते आणि तथागत एका बाजूला उभे राहिले. तर बघा आता तिथं काय झालं की त्या सगळ्या लोकांची भोजनाची वेळ चालू होती. अशा पद्धतीने भगवान बुद्ध सुद्धा आपली पात्र घेऊन काय झाले तर उभं राहिले. तर ते भिक्षेसाठी उभे राहिले असता असे पाहून ब्राह्मण म्हणाला, श्रमण मी नांगरतो, मी पेरतो आणि मगच मी खातो. तुम्ही सुद्धा प्रथम नांगरले पाहिजे, बी पेरले पाहिजे आणि मग खाल्ले पाहिजे. तर त्याने काय म्हटलं नाही, मी स्वतः नांगरतो, पेरतो आणि शेती करतो आणि बी खातो. तसं तुम्ही काय करा, नांगरा, पेरणं आणि ते कमवून खा. अशा पद्धतीने त्या ब्राह्मणाने भगवान बुद्धाला म्हटलं. आता ब्राह्मण मीही खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो असं भगवान बुद्धांनी त्याला म्हटलं आहे ना. तर श्रमण गौतमा, नागर, झू, फळ, परणी किंवा बेलजोडी कधीही मी पाहिली नाही. तरीही आपण म्हणता की मी खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो. तो ब्राह्मण काय म्हणाला की मी कधी तुमच्याकडे जमीन पाहिली नाही, बी पाहिलं नाही, बैल पाडला नाही, नांगर पाडला नाही, झू पाहिली नाही, तरी तुम्ही म्हणता की मी बी पेरतो, मी नांगरतो. अशा पद्धतीने म्हणून खातो म्हणता. तर हे कसं काय आहे ना. तर तुम्ही कुशीबल असल्याचा दावा करता, पण मी तुम्ही कसली जमीन तर कुठे दिसत नाही. तुम्ही कशी शेती करता ते मला ऐकायचं आहे. तर ते भगवान बुद्धाला म्हणतात तुमच्याकडे जमीन दिसत नाही, तुम्ही कोणती जमीन करता, कोणती शेती करता हे मला काय ऐकायचं आहे. अशा पद्धतीने म्हटलं नाही. तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात श्रद्धा हे माझं बीज आहे. काय म्हटलं आहे? श्रद्धा हे माझं बीज आहे ना. आणि तपस्या ही वर्षा आहे ना. प्रज्ञा हे झू आणि नागर आहे. आणि पापविरुद्ध हा दंड आहे. आणि विचार ही झू बांधण्याची दोरी आणि दक्षता हा नांगराचा फाळ आणि परायणी आहे असे तथागतांनी सांगितले आहे ना. आता वचन आणि कर्म यामध्ये दक्षता व भोजनात संयम ठेवून निरुपयोगी गवतापासून मी शेतीला जगतो आणि अति आनंदाचे पीक उगवेपर्यंत मी सतत खपत असतो. काय म्हटलं आहे? अतीत म्हणजे सतत खपत असतो, म्हणजे आनंदाचं पीक उगवेपर्यंत मी सतत खपत असतो. सतत खपत असतो म्हणजे काय? परिश्रम करत असतो आहे ना. आणि प्रयत्न हा माझा पुष्ट बहीण आहे. तो खडबड जमिनीतही कचरत नाही आणि सरळ शांतीच्या मार्गाने जिथे दुःखाचा लवलेशही नसतो त्या असीम स्थानी मला नेऊन तो पोहोचवत असतो. अशा पद्धतीने हे भगवान बुद्धांनी शेतीचं वर्णन केलेलं आहे. समजलं का? समजलं का? कोणती शेती होती म्हणून त्यांची? ब्रह्माची कशाची? पुरा पुस्तक धम्माचं आहे ना. हा धम्माचीच आहे, बरोबर आहे. पण त्याचं काय स्पष्टीकरण मिळेल आहे का आहे की नाही? तर कोणती शेती होती? निर्वाणाची नव्हती का? काय निर्वाणच आहे ना. अतीन सुख काय आहे? निर्वाणच आहे ना. अशा पद्धतीने कुठपर्यंत घेऊन जातो? निर्वाणापर्यंत घेऊन जातो आहे ना. हे सगळं निर्वाणाची शेती आहे, म्हणजे सुखाची शेती आहे. दुःखातून मुक्त होण्याची शेती सांगितली आहे ना. ऐकल्यावर त्या ब्राह्मणाने काशाच्या पात्रात ती खाऊन ती खीर घालून ती भगवान बुद्धांना अर्पण केली. तर हे ऐकल्याबरोबर त्यालाही वाटलं
की खरोखर भगवान बुद्ध काय आहे, कृषीबल आहेत, म्हणजे शेतकरी आहे. म्हणून त्याला खीर गॅस देण्यासाठी त्यांनी काचेच्या पात्रामध्ये खीर काढली आणि भगवान बुद्धाला ती म्हणली की ही आपण अर्पण करावी. तेव्हा तथागत त्यांना बोलले, श्रमण गौतम हिचा स्वीकार करा, खरोखरच आपण कृषीबल आहे, आपण अमृताचे पीक घेता, अशा पण त्या ब्राह्मणांनी म्हटलं. तेव्हा तथागत त्यावर बोलले, पुरोहितासारखा मी दक्षिणा घेत नाही. आता पुरोहितासारखी मी दक्षिणा घेत नाही. सिद्ध पुरुष अशा वृत्तीचे समर्थन करीत नाही. तथागत तर मी सर्वत्र निश्चित आहे. जोपर्यंत धर्म विद्यमान आहे तोपर्यंत ही प्रथा टिकली पाहिजे. एखाद्या पवित्र शांत आणि प्रवीण शतपूर्व श्रवण ब्राह्मणाला हे ते दे, त्यामुळे तुला पुण्य लाभ होईल, अशा पद्धतीने म्हटलं. आता हा एक प्रश्न आहे तुम्हाला, पुरोहितासाठी मी दक्षिणा घेत नाही, याचं कारण तुम्हाला नंतर सांगत असेल. ठीक आहे, हा प्रश्न विचारेन तुम्हाला. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी खीर घेतली नाही आणि ते म्हटलं की कोणत्या तरी एखाद्या ब्राह्मणाला किंवा कोणाला तरी ते अशा पद्धतीने म्हटलं आहे ना. आता तथागताचे शब्द ऐकून तो ब्राह्मण त्याच्याकडे गेला आणि त्याच्या चरणी मस्तक ठेवला आणि श्रमण गौतम अद्भुत आहे, खरोखर ते अद्भुत आहे. जसा एखादा माणूस पडलेली वस्तू पुन्हा पुन्हा उभी करतो किंवा एखादे गुन्हा प्रकट करतो किंवा एखादा अधपतनापासून सुरक्षित करतो किंवा एखादी दुःख गोष्ट सांगतो किंवा एखाद्या पथभ्रष्ट माणसाला योग्य मार्गदर्शन करतो किंवा दोरच म्हणाला सभोवताली जग दिसावे म्हणून अंधारात दीप पेटवून आणतो, तसे भगवान बुद्धाने नाना प्रकारे धर्म स्पष्ट करून सांगितला. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्याला वेगवेगळ्या पद्धतीने धर्म स्पष्ट करून सांगितला. मग बुद्ध धर्म आणि संघ याचा आशय मी स्वीकारतो. तथागतांनी मला प्रवज्य आणि उपसंपदा देण्याचा आग्रह करावा, अशा प्रकारे कुशीफल भारद्वाजाने प्रवज्य व उपसंपदा ग्रहण केली. तर अशा पद्धतीने तो आला, भगवान बुद्धाला शरण आला, बुद्धाला धर्माला संघाला शरण आला आणि त्याने प्रवज्या धारण केली आणि तो काय झाला, भिक्षू बनला. अशा पद्धतीने हा कुशी भारद्वाजाची सुद्धा परोपकारी असल्याचा जो दावा करत होता अभियोग आहे ना, हा सुद्धा भगवान बुद्धाला काय झाला, शरण आला. आता कुशी संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप. आता मगध देशातील पुष्कळ थोर पुरुष तरुण सरदार पुरुष पुत्र तथागताचे शिष्य झालेले पाहून लोक रागावले आणि चिडले. ते बोलू लागले, श्रमण गौतम माता पित्यांना निसंतान बनवत आहे. श्रमण गौतम विवाहितांना विधवा बनवत आहे. श्रमण गौतम कुटुंबाचा नाश करीत आहे. त्यांनी तर एक सहस्त्र जटिलाला दीक्षा दिली. संजयच्या 250 अनुयायांना त्यांनी दीक्षा दिली. मगध देशातील पुष्कळ थोर कुलवंत श्रमण गौतमाच्या नानी लागून पवित्र जीवन व्यतीत करीत आहेत. आता पुढे काय होईल ते सांगता येणार नाही. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धावरती आरोप करत होते की सगळ्या लोकांना हे भिक्षू बनवत आहेत. तर अशा पद्धतीने पुत्र म्हणजे स्त्रिया म्हणजे काय की एखाद्या म्हणजे विवाहित स्त्रियांना जर त्या पतीला म्हणजे दिलं तर ती काय होते, विधवा प्रमाणे समजते. पुत्र म्हणजे निसंतान करतात, पोळकूर सुद्धा नष्ट करतात, अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावर केला आहे. आणि जेव्हा त्याचा दृष्टी एखाद्या भिक्षू पडला तेव्हा ते त्यांना असे चिडवतात. आणि महान श्रमण मगध देश राजगुराज संदेशच्या सर्व अनुयायी आले आहेत. आता आणखी कोणाच्या वाटेला ते जाणार आहे. तर अशा पद्धतीने एवढ्या लोकांना त्यांनी धर्मदीक्षा दिलेली आहे. आणखी किती लोकांना ते धर्मदीक्षा देतील आणि भिक्षू बनवतील हे काय सांगता येत नाही. म्हणून भिक्षूच्या कानी हे आरोप पडले आणि त्यांनी ते तथागताला निवेदन केले. तर भगवान बुद्धाला ते सांगितले. तर तथागत म्हणाले, गंधावळ फार दिवस टिकणार नाही. गंधावळ काय आज लोकांचा दुनियाचा भाग आहे, हा काय जास्त दिवस टिकणार नाही. फक्त 1 हप्ता तो टिकेल आणि हप्त्यानंतर तो शांत होऊन जाईल. अशा पद्धतीने भगवान बुद्धाला सांगून तुम्ही जास्त काळजी करू नका. 1 हप्तापर्यंत तुम्हाला लोक बोलतील, मग नंतर बोलणार नाही, है ना. आणि जर ते तुम्हाला आणखी चिडवू लागले तर त्यांना सांगा की जे महावीर आहेत, जे तथागत आहेत, ते सद्धम्माच्या मार्गाने जातात. जर विद्वान पुरुष लोकांना सन्मार्गावर नेऊ लागले तर त्यात तक्रार करण्यासारखे काय आहे. माझ्या धर्मात कसल्याच जबरदस्तीचा ताण नाही. वाटल्यास कुणी गृहत्याग करावा किंवा गृहस्थ राहून प्रवर्जित व्हावे. भिक्षूंनी जेव्हा टीकाकारांना तथागताचे हे शब्द सांगितले तेव्हा त्यांना समजले की सत्यपुत्र श्रमण लोकांना सन्मार्गाने नेत आहे, पूर्ण मार्गाने नव्हे. आणि मग त्यांनी तथागताला दोष देण्यास
थांबवले. अशा पद्धतीने मग त्यांना समजलं की भगवान बुद्ध हे लोकांना चांगल्या मार्गाने घेऊन चालले आहे, वाईट मार्गाने नाही. तेव्हा ते त्यांना दोष देण्याचे थांबले. है ना. आता चौथा भाग आहे जैन तीर्थकर आणि पानघाटाचा आरोप. तर जैन तीर्थकर आहे त्यांनी प्राणघाताचा आरोप केला, म्हणजे मारण्याचा आरोप केला. तर तीर्थकरांना असे वाटू लागले की श्रमण गौतमाच्या प्रभावामुळे लोक आता आपणास आदर दर्शवित नाही. एवढेच नाही तर आपल्या अस्तित्वाची देखील त्यांना जाणीव दिसत नाही. तर जे जैन लोक होते त्या काळातले नाही काय, त्यांना असं वाटलं का आता भगवान बुद्धाचा एवढा प्रभाव आहे, त्यांच्या प्रभावामुळे आपलं काही चालत नाही, म्हणून आपल्याला आदर देतच नाही, आपल्याला असून नसल्यासारखे ते समजतात. म्हणून टीकाकारांनी विचार केला तर त्याचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे. कुणाची तरी सहाय्य घेतले पाहिजे. सुंदरीच्या मदतीने हे काम यशस्वी होऊ शकेल. तर एक सुंदरी त्याच्या उपासिका होती, तिला वाटलं, त्यांना वाटलं की तिच्या मदतीने हे काम होऊ शकेल. आणि म्हणून ते सुंदरीकडे गेले आणि तिला म्हणाले, भगिनी तू अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहे. श्रमण गौतमाबद्दल जर तुला कुवार्ता पसरूक केली तर लोक तिच्यावर विश्वास ठेवतील आणि त्यामुळे त्याचा प्रभाव कमी होईल. तर अशा पद्धतीने त्या सुंदरीला सांगितलं की तू आता भगवान बुद्धाची बदनामी केली तर तुझ्यावर लोक काय करतील, विश्वास ठेवतील आणि अशा पद्धतीने भगवान बुद्धाचा प्रभाव काय होईल, कमी होईल. दररोज सायंकाळी जेव्हा जेतवनाहून शहराकडे लोक परत येत त्यावेळी हातात पुष्पमाला, कपूर आणि सुगंध घेऊन जेतवनाकडे ती सुंदरी जात असे. आणि परत त्याने लोक विचारत की सुंदरी कुठे येत आहे, कुठे जात आहे. त्यावरती उत्तर देत असेल मी श्रमण गौतमाकडे त्याच्या गंधकुटीत राहण्यासाठी चाललेली आहे. आणि चित्रकाच्या उद्यानात रात्र घालवून प्रातःकाळ होत असती तिथून परत असे. आणि जे कोणी तिला विचारित की रात्रभर तू कुठे होतीस त्यांना ती सांगत असे की श्रमण गौतमाकडे. तर अशा पद्धतीने ती सुंदरी काय करायची, जेव्हा जेतवनातून लोक प्रवचन ऐकून यायचे तेव्हा ही काय करायची, सजून त्या जेतवनाकडे त्या रस्त्याने जायची. आणि लोक मग तिला विचारायची कुठे चालली, तर ती सांगायची मी तथागताच्या श्रमण गौतमाच्या आश्रमात चालली, कुठे चालली, अशा पद्धतीने ते सांगायची. आता अशा पण तिकडे जायची, मग तिकडे जैन लोकांचं उद्यान होते तिथे रात्रभर थांबायचे. आणि पुन्हा काय व्हायची, सकाळी जेव्हा प्रातः काय झाली, सकाळ झाली तर पुन्हा लोक त्या जेतवनामध्ये जायचे. तेव्हा ते जात असताना पुन्हा ते काय करायचे, सुंदरी पुन्हा परत यायची. आणि परत येताना पुन्हा तिला विचारायचे आहे नाही सुंदरीची रात्रभर कुठं होती, तर ती सांगायची तथागताच्या सुट्टीमध्ये मी होती. अशा पद्धतीने ते सांगत राहायची. आता काही दिवसानंतर तीर्थकरांना, आता असं पण तिथं काही दिवसापर्यंत चालत राहिलं. मग काही दिवसानंतर तीर्थकारांनी मारेकरीची बोलवून त्यांना सांगितले की सुंदरीला ठार मारा आणि गौतमाच्या गंधकुटीच्या कचरा पट्टीत तिचा देह फेकून द्या. मारेकरांनी त्याप्रमाणे केलं. मग आता त्या तीर्थकारांनी काय सांगितलं, आता त्या सुंदरीने मारून टाका आणि तिला काय करा, गंधकुटीच्या बाजूला जे काही कचरा दिसते तिथं काय केला, तिला फेकून द्या. आणि फेकून दिल्यानंतर लोक त्यांना आरोप करतील आणि अशा पद्धतीने. अशा पण त्या मारेकरांनी तसंच केलं. त्यानंतर तीर्थकारांनी सरकारी न्यायालयाकडे तक्रार केली की सुंदरी जेतवनात जात होते, आता ती दिसत नाही. तर अशा पद्धतीने ती सुंदरी दिसत नाही, अशा पद्धतीने ते तक्रार करायला लागले. आता सरकारी अधिकाऱ्यांनी मदतीची शोध करताना कचरापैकी तिचा देह त्यांना आढळला. तर अशा पद्धतीने त्या सरकारी जे अधिकारी असतात त्यांनी त्या शोध लावला. तेव्हा तिचा देह कुठे भेटला, त्या भगवान बुद्धाच्या कुटीजवळ तिचा देह भेटला. आणि त्या आपल्या गुरुची अब्रू वाचवण्यासाठी सुंदरीची हत्या केल्याचा आरोप तीर्थकारांनी तथागताच्या शिष्यावर केला. तर अशा पद्धतीने शिष्यावरती म्हणजे दुसरी लोकांवरती काय केला, आरोप केला. तर त्यांनी तथागताची बदनामी वाचवण्यासाठी त्या सुंदरीचा काय केला आहे, वध केला. अशा पद्धतीने त्यांच्यावरती आरोप करायला सुरुवात केली. आता सुंदरीची हत्या केल्याबद्दल मिळाल्या धनाची वाटणे मारकरी दारुड्या गुच्च्या करीत असताना आपापसात बांधू लागले. आता अशा पद्धतीने लोक म्हणायला लागले की शिष्य लोक आहेत भगवान बुद्धाचे शिष्य आहेत, त्यांनी सुंदरीचा वध केला, अशा पद्धतीने बातम्या पसरायला लागल्या. अशा पद्धतीने काय झालं की ज्या मारेकरांनी त्या सुंदरीचा वध केला होता त्यांना जे बक्षीस भेटलं होतं, ते बक्षीस भेटण्यासाठी त्यांनी वाटणी करत होते. पण दारू पिऊन ते वाटणी करत असल्यामुळे काय झालं की ते वाटणी करत होते आणि वाटणी करता त्याचं काय झालं, भांडण झालं, झगडा झालं. आणि भांडता त्याने सगळं एकमेकाला बोलायला लागले. अशा पद्धतीने मग काय झालं, त्या सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब पकडलं आणि त्यांनी मग गुन्हा कबूल केला.
आणि त्याच्या प्रेरणेने हत्या करण्याचे कृत्य त्या तीर्थकाराच्या आधी त्यांना उल्लेख केला. तर मग कशा पद्धतीने त्यांनी कोणाच्या आदेशामध्ये हत्या केली हे सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि अशा पण सांगितल्यानंतर अशा प्रकारे तीर्थकाराचा उल्हास जो प्रभाव होता तोही काय झाला नसतो. अशा पद्धतीने त्या तीर्थकारांनी भगवान बुद्धावरती आरोप केला होता पण तो उलटा त्याच्यावर पडला आहे ना. आता त्याच्यानंतर जैन तीर्थकार आणि अनैतिकतेचा आरोप. आता दुसरा आरोप आहे भगवान. आता सूर्योदयाबरोबर जसे कार्य लुप्त होतात तशी तीर्थकाराची दशा झाली आणि लोक त्यांना आदर किंवा उपहार सुद्धा देत नसत. अशा पद्धतीने तीर्थकार आहेत त्यांना कोणी विचारत नव्हते, त्याला दान देत नव्हते, आदर देत नव्हते, कोणी विचारत सुद्धा नव्हते. तर राज रस्त्यावर उभे राहून बोलू लागले आणि ते रस्त्यावर बोलू लागले है ना. काय म्हणू लागले, जे श्रमण गौतम बुद्ध असतील तर आम्हीही आहोत. जर श्रमण गौतमाला दान देऊन पुण्य मिळत असेल तर आम्हालाही दान केल्याने पुण्य प्राप्त होईल, याचं आम्हाला दान द्या. म्हणजे त्यांना दान देण्याने पुण्य लागत असेल तर आम्हालाही तुम्ही दान द्या म्हणजे तुम्हालाही पुण्य भेटेल असे ते तीर्थकार लोक म्हणत होते. लोकांनी त्याच्या या बडबडीकडे दुर्लक्ष केले. तेव्हा श्रवण गौतमाच्या चारित्र्याबद्दल कडी पसरवून संघाला बदनाम करण्याचा त्याने रूप कट रचला. पुन्हा आता त्याने काय केलं, आता पुन्हा हा जोपर्यंत बदनाम होत नाही, संघ बदनाम होत नाही तोपर्यंत आपल्याला मान देणार नाही. मग त्यावेळी श्रावस्तीमध्ये चिंता नावाची एक ब्राह्मणी योगिनी राहत होती है ना. तिचा देह आणि रूप आकर्षक होते. आपल्या अंग विक्षेपाने ती वासनो उत्तेजक प्रभाव निर्माण करू शकते, म्हणजे कोणालाही ती बोलवू शकत असेल. तर तीर्थकारापैकी एका कुटील तीर्थकाराने सुचवले की चिंतेच्या साहाय्याने गौतमाबद्दल कडी उठवून त्याला बदनाम करणे सुलभ होईल. तर बाकीच्या तीर्थकारांनी या सूचनेत झालेली संमती दर्शवली. आता एके दिवशी चिंता तीर्थकाराच्या उद्यानात आली आणि अभिवादन करून ती त्याच्या जवळ बसली पण कुणीही तिच्याशी बोलले नाही. आता जी चिंता आहे ती त्या जैन तीर्थकाराच्या आश्रमात गेली, त्यांना वंदन केले पण तिने वंदन केल्यानंतर कोणीही तिच्याशी बोललं नाही आणि तिच्या वंदनाला कोणी सण दिलं नाही. तेव्हा यामुळे ती चकित होऊन बोलली, मी काय अपराध केला आहे, इंद्रांनी आपणास अभिवादन केले पण आपण एकही शब्द बोललेला नाही. अशा पद्धतीने म्हणलं. तीर्थकर बोलले, भगनी तुला माहित आहे की काय की आपल्या लोकप्रियतेमुळे श्रमण गौतम आम्हाला बाधक झालेला आहे. तर त्या तीर्थकारांनी बोललं नाही की हा श्रमण गौतम आहे, हा आपल्या लोकप्रियतेने एवढा प्रसिद्ध झाला आहे की आपल्याला तो बाधक झालाय, त्याच्यामुळे आपल्याला काही भेटत नाही. आणि मला तिने म्हटलं की मला माहित नाही पण याबाबत मी काही करू शकेन काय. तर तिने म्हटलं तर ठीक आहे, याविषयी तुम्हाला काही मदत करू शकत काय. अशा पद्धतीने म्हटल्यानंतर तिने म्हणलं तर बघणी जर तुला आमचे भले करायचे असेल तर तू स्वतः गौतमाबद्दल काही कडा उठव है ना, जेणेकरून त्याची लोकप्रियता नष्ट होईल. असं बोलल्यानंतर तिने म्हटलं ठीक आहे, या बाबतीत आपण निसंदेह राहा आणि सर्व माझ्यावर सोपवा असे म्हणून ती तिथून निघून गेली. अशा पद्धतीने चिंता नावाची जी स्त्री होती तिने म्हटलं की आता तुमची म्हटल्याप्रमाणे तुमचं काम करून देतो आणि बुद्धाला काय करतो, बदनाम करतो. अशा पद्धतीने म्हणून तिकडं चालली गेली. आता स्त्री सुलभ आकर्षण कलेत आणि नैसर्गिक सौंदर्य विषयक चिंता कुशल होती. श्रावस्तीचे नागरिक जेतवनाहून प्रवचन ऐकून परत येत त्यावेळी रक्तवस्त्र परिधान करून सुंदर लेवून हातात पुष्पमाला घेऊन चिंता जेतवनाकडे जाण्यास निघेल. जर कोणी तिला विचारले तू कुठे निघाली तर त्यावर ती उत्तर देईल, तुम्हाला काय करायचे आहे ना. जेतवनाच्या जवळील तीर्थकाराच्या रात्र घालवून ती प्रातकाळी शहरात परत येईल. त्यावेळी भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी नागरिक जेतवनाकडे जात असत. जर कोणी तिला विचारले तू रात्र कुठे व्यतीत केलीस तर ती उत्तर देईल, तुम्हाला काय करायचे आहे, मी जेतवनात श्रमण गौतमाच्या कुटीत त्याच्याबरोबर रात्र घालवी. काही लोकांच्या मनात या तिच्या उत्तरामुळे संदेह निर्माण होईल. तर अशा पद्धतीने त्या सुंदरीने काय केलं की असं सुंदर पद्धती सजून वगैरे जायचं आणि जेतवनात जी कुटी होती त्या बाजूने ती काय करायची, जेव्हा लोक यायचे तेव्हा रातच्या वेळी ती काय करायची, जायची आहे ना, हातामध्ये पुष्प घेऊन वगैरे सुंदर अशा पद्धतीने जायची. आणि मग तिला कोणी विचारलं तू कुठे चालली तर ती म्हणायची तुला काय करायचं आहे ना, अशा पद्धतीने म्हणायची आणि ती जायची.
आणि अशा पद्धतीने तिकडे गेल्यानंतर ते तीर्थकाराचं जे उद्यान होतं तिथे रात्रभर थांबायचे आणि पुन्हा मग सकाळी झाल्यानंतर जेव्हा भगवान बुद्धाच्या दर्शनासाठी लोक जायचे तेव्हा पुन्हा हे काय करायचे तिथून परत यायची. आता परत येत असताना पुन्हा लोक तिला विचारायचे की तुला कुठून येत आहे सुंदरी तू कुठून आहे चिंता कुठून येत आहे अशा पण विचारल्यानंतर ते पुन्हा सांगायचे काय म्हणायचे तुला काय करायचं आहे नाही. मग काही लोकांना सांगायचे की मी रात्रभर श्रमण गौतमाच्या कुटीमध्ये राहते अशी ती सांगत असायची. तर अशा पद्धतीने आता अशा पद्धतीने लोकांना सांगितल्यानंतर काही त्या लोकांमध्ये संशय निर्माण आहे ना. 4 महिन्यानंतर आपल्या पोटावर जुनी गुरुकुंठ गुंडाळून त्याचा आकार वाढवून तिने सांगायला सुरुवात केली की श्रमण गौतमापासून आपल्याला गर्भधारणा झाली आहे. काही लोकांनी तिच्या या शब्दावर विश्वास केला. आता 4 महिन्यापर्यंत तिने घेऊन केलं आणि मग त्या 4 महिन्यापर्यंत काय केलं आपल्या पोटावरती काही बांधलं आणि जणू काय ते गर्भधारणा झालेली आहे अशी लोकांना दाखवायला लागली आणि मग तिला विचार लागले तर तिने सांगायला लागले की मला श्रमण गौतमापासून गर्भधारणा झाली अशी लोकांना सांगायला लागले आणि असं सांगता सांगता लोकांनी तिच्यावर सुद्धा काही विश्वास करायला लागले. तर नंतर 9व्या महिन्यात तिने एक लाकडाची पडी आपल्या पोटावर बांधली आणि कीटकदर्शकाने हात पाय सुधरून घेतले आणि ज्याच ठिकाणी भगवान बुद्ध भिक्खू व गृहस्थांना समोर प्रवचन करीत होते तिथे जाऊन ती म्हणाली. तर तिने काय केलं की जेव्हा 9 महिने होत आहे तशा वेळी तिने काय केलं आपल्या पोटावरती लाकडाची फळी बांधली आणि अशा पद्धतीने त्या पोटाला पूर्णपणे अशा म्हणजे दाखवलं आणि हातापायाला सुजवून टाकलं कीटकनाशक नाही काय लावून अशा पद्धतीने हातापायाला सुजवलं आणि मग ते भगवान बुद्ध तिथं लोकांना प्रवचन करत होते गृहस्थ भिक्षू याचं प्रवचन करतोय तिथं जाऊन हे म्हणजे चिंता तिथे जाऊन काय म्हणते है ना भगवान बुद्धाला म्हणते काय म्हणते की हे महान उपदेशक है ना आपण पुष्कळ लोकांना धर्मोपदेश करता. आपली वाणी मधुर आहे. आपले ओठ फार नाजूक आहेत. आपल्यातील संबंध येऊन मी गर्भवती झालेली आहे आणि माझ्या प्रसूतीचा समय जवळ आलेला आहे. आपण माझ्या प्रसूतीची काहीच व्यवस्था केलेली नाही. तसे अडीअडचणीसाठी औषधाचीही काही सोय केलेली दिसत नाही. जर स्वतः तुम्हाला ही व्यवस्था करणे शक्य नसेल तर आपल्या शिष्यापैकी कौशल देशाचा राजा अनाथ पिंडक किंवा विषका अशा कोणाला तरी ती करण्यात का सांगत नाही. तर अशा पद्धतीने विषकांना म्हटले की मी आता प्रस्तुत झाली तुमच्यामुळे आणि अशा पद्धतीने आपण माझी व्यवस्था काय केलेली नाही. तुमच्याकडे जमत नसेल तर तुम्ही काय करा विषकाला सांगा अनाथ पिंडकाला सांगा नाही तर राजा परिस्थितीला सांगून ती करा अशा पद्धतीने म्हटलं आहे ना. अशा पद्धतीने तुम्हाला कुमारिकांना वंश कसे करावे हे आपणास माहित आहे पण त्यापायी होणाऱ्या अबकाचे परिपालन कसा करावं हे मात्र आपणास माहित नाही. उपस्थित श्रोतवर्ण तटस्थ झाला. अशा पद्धतीने म्हटलं की कुमारिक लोकांना वश करता हे जमते पण तिच्या पोटी जन्माला आला त्याची काही चव करता येत नाही. अशा पद्धतीने तिने म्हटलं. असं म्हटल्याबरोबर ते श्रोतावर्ण काय झाले एकदम आश्चर्यचकित झाले तटस्थ झाले है ना. अशा पद्धतीने झाले. त्यावर भगवान बुद्धाने आपलं प्रवचन सोडून म्हणजे प्रवचन थांबून आणि आपले प्रवचन अर्धवट सोडून अत्यंत संयमिक आणि गंभीर स्वरात भगवान बुद्ध म्हणाले हे भगिनी तू जे काही आता सांगितले आहे त्याची सत्यता फक्त आपणा दोघात माहीत आहे. तर भगवान बुद्ध तिला काय म्हटलं नाही हे भगिनी तू जे काही बोललेली आहे याची सत्यता फक्त आपल्या दोघांनाच माहित आहे. तू खरं बोलतात का खोटं बोलतात हे कोणाला माहित आहे कोणाला माहित आहे दोघांनाच माहित आहे की नाही हे भगवान बुद्धाने म्हटलं. आता चिंता जोर जोरात खोकलत म्हणाली है ना होय गुरुवर असली गोष्ट फक्त आपणास उभयंताच माहित असणे संभव आहे. म्हणजे असल्या गोष्टी दोघांनाच माहित असणे काय आहे संभव आहे. की जोरांनी खोकलत म्हणजे मोठ्याने ती बोलली. तर अशा पद्धतीने तिच्या खोकल्यामुळे पोटावरच्या ज्या पाडी जी बांधली होती लाकडाची ती काय झाली ढिल्ली झाली सैल पडली आणि सैल पडल्यामुळे ते पडी काय झाल्या घसरून खाली पडली आणि तिच्या पायापाशी पडल्याबरोबर चिंता त्यामुळे अवस्थ झाली. तर अशा पद्धतीने चिंता त्या मोठ्याने बोलली आणि मोठ्याने बोलल्यामुळे काय झालं तिच्या पोटाची जे म्हणजे बांधली होती ना ते ढिली झाली आणि ढिले झाल्यामुळे काय झालं ते लाकडाची पट्टी बांधली होती ते काय झाले घसरून तिच्या पायावर पडली आणि पडल्याबरोबर सगळ्या लोकांनी तिला पाहिल्याबरोबर चिंता काय झाली
अस्वस्थ झाली. तिला आता होऊन आली का आता आपलं काही खरं नाही आहे ना. अशा पद्धतीने अस्वस्थ झाली आणि मग लोकांनी तिला काठ्याने दगडाने मारून तिला हाकलून दिलं. तर अशा पद्धतीने लोकांनी काय केलं तिला ना की तिला काठ्याने दगडाने बिगडाने मारलं आणि तिला तिथून हाकलून दिलं. तर अशा पद्धतीने चिंताचा सुद्धा आरोप काय झाला असफल झाला आहे ना. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी सुद्धा तिच्यावरती म्हणजे भगवान बुद्धाचा सुद्धा आरोप करण्यात आला पण तो सुद्धा काय झाला म्हणजे खोटा ठरला. अशा पद्धतीने आता 6वं प्रकरण आहे देवदत्त चुलत भाऊ आणि शत्रू. तर देवदत्त हा भगवान बुद्धाचा चुलत भाऊ होता. पण प्रथम पासूनच तो भगवान बुद्धाचा द्वेष करीत असे आणि त्याला त्याबद्दल तीव्र गुन्हा वाटत असे. तर हा देवदत्त त्याचा चुलत भाऊ होता पण लहानपणापासूनच दोघांची काय होती म्हणजे द्वेष करत होता हा आहे ना. देवदत्त लहानपणापासून त्याचा द्वेष करत त्याला घृणा करत होता. तर भगवान बुद्धांनी गुरुत्याग केल्यानंतर यशोधरेचे लगट करण्याचा त्याने प्रयत्न केला. आता भगवान बुद्ध गुरुत्याग केल्यानंतर यशोधरेने लगट करणार की एकदा यशोधरा झोपण्याच्या तयारीत असताना दरवाजाच्या सेवकाला चुकवून भिक्षूच्या वेशात तिच्या शयनागरात त्याने प्रवेश केला. अशा पद्धतीने तो लपून लपून तिच्या शयनागरामध्ये भिक्षूच्या वेशामध्ये हा देवदत्त गेला आणि यशोधरेने त्याला विचारले की शमना तुला काय हवे आहे. माझ्या स्वामीकडून माझ्यासाठी काही निरोप आणला आहेस काय. तुझा स्वामी त्याला काय तुझी परवा असं आहे ना. तुला या सुख निवासात विरयपणे एकटी टाकून तो निघून गेला असं देवदत्ताने गेला म्हणत. पण पुष्कळ लोकांच्या कल्याणासाठी त्याने हे केले. यशोधरेने त्याला उत्तर दिले ते काही असो पण त्याच्या निधनतेचा तू सूड आता घे अशा पद्धतीने म्हटलं. श्रमणा गप्प बस तुझी वाणी आणि तुझे विचार दुर्गतीने भरलेले आहेत. यशोदे तू मला ओळखले नाही. मी तुझा प्रियकर देवदत्त तू फसवा आणि दुष्ट हे मला माहित होते. तू कधीही श्रमण झाला तरी वाईटच होशील असे मला वाटत होते. पण तू इतक्या अधमवृत्तीचा असतील असा मात्र संशयाला नव्हता. ऐक नाही यशोदे माझे तुझ्यावरती प्रेम आहे. देवदत्ताने विनंती केली आणि तुझा पती तुझा तिरस्कार करतो. तो तुझ्याशी दुष्टपणे वागला आहे. माझ्यावर प्रेम कर आणि त्याच्या दुष्टतेचा सूड घे अशा पद्धतीने म्हटलं. यशोदेच्या फिकट आणि सुस्त चेहऱ्यावर रक्त विमाची छटा आली. तिच्या गालावर अश्रू अळू लागले. देवदत्त तू माझ्याशी दुष्टपणे वागत आहेस. तुझे प्रेम जरी नीचे असले तरी तू माझा अपमान ठरला आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगताना तू खोटं बोलले आहे. आणि जेव्हा मी तरुण आणि सुंदर होते तेव्हा तू माझ्याकडे झुकून पाहिले नाहीस. आता मी वयस्कर शोकमग्न झालेला आहे. अशा रात्रीच्या अनुचित समयी तू विश्वासघातकी आणि अपराधी प्रेमाची घोषणा करण्यात आला आहे. तू दुष्ट घाड पुरुष आहे. आणि ती ओरडली देवदत्ता चालता हो इथून आणि देवदत्ता तिथून अशा पद्धतीने हा म्हणजे भगवान बुद्धाचा द्वेष लावण्यासाठी हा सुद्धा यशोधरेचा सहारा घेण्याचा प्रयत्न देवदत्त केला होता. पण त्याच्यात त्याला यश घेतलेलं नाही. आपल्याला संघप्रभू न करता सारीपुत्रांनी मोगलांना ते स्थान दिले याबद्दल देवदत्ताचा भगवान बुद्धावर रोष होता. तर आपल्याला या सारीपुत्रांनी मोगलांना संघप्रभू बनवले पण आपल्याला बनवलं नाही. याच्यामुळे देवदत्त काय झाला रागावला होता है ना. म्हणून देवदत्ताने भगवान बुद्धावर 3दा प्राणघाताचे प्रयत्न केले पण तो एकदाही यशस्वी झालेला नाही. आता भगवान बुद्धाचा प्राण घेण्यासाठी त्यांना हत्या करण्यासाठी प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. तर एकदा भगवान बुद्ध गुरुदपूत पर्वताच्या पायथ्याशी सावलीत हे झाडा करीत होते तेव्हा भगवान बुद्ध गुरुदपूत पर्वत आहे ना तुम्ही गेले का पाहिले नाही पाहिले का झुल्याचा आहे का झुला आहे ना. तर त्याच्या बाजूला एक पहाड आहे तर तो गुरुदपूत पर्वत आहे ना. त्या राजगड झुल्याचा आहे ना. झुल्याने जातात ना वरती पहाडावरती आहे ना. शांती स्तूप आहे ना तिथे वरती त्याच्या बाजूला एक पहाड आहे आणखी तो आहे गुरुदपूत पर्वत है ना. देवदत्त वर चढला आणि तथागताचे प्राणहरण करण्याच्या हेतूने त्याने मोठा दगड खाली लोटून दिला. पण तो एका खडकावर आदळला आणि तिथल्या तिथे गाडला गेला. फक्त त्याचा एक लहानसा तुकडा तथागताच्या पायावर येऊन आदळला आणि त्यामुळे थोडे रक्त आले. तर आता त्याने
पहिल्यांदा काय केलं की भगवान बुद्ध जेव्हा त्या गुरुदत्त पर्वताच्या खाली जात होते चक्रमण करत होते तेव्हा हा देवदत्त काय केला त्या पहाडावरून मोठाचा दगड सोडला. जेणेकरून ते दगड सोडल्यानंतर भगवान बुद्धच्या अंगावर येऊन पडत अशा सोडला पण तो काय झाला दगड तर खाली आला पण तिथे एका ठिकाणी जाऊन लटकला आणि लटकल्यामुळे काय झालं तर त्याचा लहानसा तुकडा भगवान बुद्धाच्या पायाला लागला आणि तिथून रक्त झाला. तर अशा वेळी भगवान बुद्ध त्याच्यात तुम्ही काय झाले वाचले म्हणजे अशा एकदा त्याने प्राणघाताचा प्रयत्न केला. आता त्यानंतर त्याने दुसऱ्यांदा भगवान बुद्धाचे प्राण हरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी देवदत्त राजकुमार अजातशत्रूकडे गेला आणि म्हणाला मला थोडे लोक दे आणि अजातशत्रूने आपल्या लोकांना आज्ञा केली देवदत्त तुम्हाला सांगेल तसे करा. मग देवदत्ताने एकाच आज्ञा केली जा मित्रा श्रमण गौतम अमुक जागी आहे त्याची हत्या कर आणि तो मनुष्य परत आला आणि त्याला म्हणाला मी तथागताचे प्राणहरण करण्यास असमर्थ आहे. तर अशा पद्धतीने दुसरा त्याने प्राणघात करण्याचा दुसरा प्रयत्न केला. कोणता तो अजातशत्रू होता. हा देवदत्त अजातशत्रूकडे गेला त्याने म्हटलं काही माणसं मला दे है ना. मग त्या अजातशत्रूने सांगितलं हे माणसं घेऊन जा आणि त्या माणसाला सांगितलं का देवदत्त जसं सांगितलं तर तुम्ही करा. अशा पद्धतीने म्हटलं आणि तिथल्या एका माणसाने देवदत्ताने सांगितलं का तू भगवान बुद्ध एका ठिकाणी आहे तिथं जाऊन त्याला तू काय कर हत्या कर. तो माणूस हत्या करण्यासाठी गेला पण तो भगवान बुद्धाची हत्या करू शकला नाही. मग तो परत आला आणि त्याने सांगितलं की मी भगवान बुद्धाची हत्या करण्यास असमर्थ आहे अशा पद्धतीने त्याने सांगितलं. अशा पद्धतीने दुसरा एक त्याचा भगवान बुद्धाचे प्राण हत्या करण्याचा जो प्रसंग आहे तोही सुद्धा काय झाला टळला आहे ना. अशा पद्धतीने त्याच्यानंतर तिसऱ्यांदा त्याने तथागताचे प्राणहरण करण्याचा तिसऱ्यांदा प्रयत्न केला. याच समयी राजगृहात नलगिरी नावाचा एक क्रूर आणि नरघात हत्ती होता. देवदत्त राजगृहातील हत्तीच्या तबेल्यात गेला आणि रक्षकाला म्हणाला मी राजाचा नातेवाईक आहे आणि मी कुठल्याही नीच पदस्थ व्यक्तीला उच्चपदी चढवू शकतो. मी त्याचा सिद्धा किंवा पगार वाढवू शकतो. तेव्हा माझ्या मित्रांनो जेव्हा श्रवण गौतम या तडकेवर येतील तेव्हा नीलगिरीला मुक्त करा आणि तडकेवर जाऊ द्या. तर देवदत्ताने भगवान बुद्धाच्या मारण्यासाठी धनुर्धारी नियुक्त केले होते. त्याने पिसाळलेल्या नीलगिरी हत्तीला त्याच्या मार्गावर सोडले होते पण तो यशस्वी झाला नाही. तर अशा पद्धतीने नीलगिरी हत्तीला सुद्धा भगवान बुद्धाला मारण्यासाठी पाठवण्यात आला पण तिथेही नीलगिरी हत्ती सुद्धा भगवान बुद्धाला मारू शकले नाही. अशा पद्धतीने त्या देवदत्ताने एका धनुर्धर माणसाला पाठवून तोही त्याला हत्या करू शकला नाही. त्या निलगिरीच्या हत्याप्रमाणे करू शकला तेही त्याला काही म्हणू शकला नाही. अशा पद्धतीने त्याला कुठलाही यशस्वीपणा आलेला नाही. जेव्हा हे प्रश्न उघडकीस आले तेव्हा देवदत्ताला प्राप्त झालेल्या सर्व सार्वजनिक नेमणुका रद्द झाल्या आणि नंतर अजातशत्रूने त्याला भेटीगाठी नाकारल्या. तर अशा पद्धतीने देवदत्ताचे हे प्रकरण लोकांना माहीत पडल्यानंतर त्या राजाने सुद्धा काय केलं देवदत्ताची म्हणजे अजातशत्रूने त्याचा ताज सोडून दिला आणि त्याला सगळ्या गोष्टीची सुविधा काय केली नाकारण्यात आली. तर उपजीविकेसाठी त्याला दारोदारी भीक मागावी लागली. तर उपजीविकेसाठी दारोदारी त्याला भीक मागली. देवदत्ताला अजातशत्रू पुष्कळ नगराने प्राप्त झाले तर पण ते फार काळ टिकू शकले नाही. नीलगिरी प्रकरणाच्या देवदत्ताचा प्रभाव संपूर्ण काय झाला नष्ट झाला. आता जो काही नलगिरी नावाच्या हत्तीमुळे काय झाला देवदत्ताचा पूर्ण प्रभाव काय झाला नष्ट झाला. आता जे काही चांगले लोक म्हणत होते ते आता देवदत्ताला वाईट म्हणायला लागले आणि अशा पद्धतीने नष्ट झाल्यामुळे या कृतीमुळे देवदत्त अप्रिय झाल्यामुळे त्याने मगध देश सोडून कौशल देशामध्ये गेला. आता त्याला वाटलं की या मगध देशात राहून आपलं काही खरं नाही आपल्याला कोणी विचारत नाही असं म्हणून तो काय केलं त्याने मगध सोडला आणि तो कुठे गेला कौशल देशामध्ये झाला. कोणता राजा होता तिथं राजा प्रसेनजितचा. त्याने आपले स्वागत करायची त्याची अपेक्षा होती पण त्या प्रसेनजित राजाने त्याला स्वागत केले नाही उलट तुच्छतेने त्याला हाकलून दिले. अशा पद्धतीने देवदत्ताला काय केलं दोघांचेही आणि प्रसेनजित राजा त्याला कोणी विचारलेलं नाही. अशा पद्धतीने भगवान बुद्धाला त्याने मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर आता ब्राह्मण आणि भगवान बुद्ध हा एक पाहू.
एकदा पुष्कळ भिक्खू समेत तथागत कोशल देशात परिभ्रमण करीत असून ते फूल नामक ग्रामस्थ गावी जाऊन पोहोचले. आणि भगवान बुद्ध काय केलं की आपल्या भिक्खू समाजासोबत जात एका फूल नावाच्या ब्राह्मण गावी जाऊन पोहोचले. फूल गावातील ब्राह्मण गृहस्थाच्या कानावर बातमी आली की श्रमण गौतम आपल्या गावातील शेतात येऊन पोहोचलेले आहेत. आता त्यांना वाटलं की भगवान बुद्ध आणि भिक्षू आपल्या गावामध्ये येतात, आपल्या गावातल्या शेतीपर्यंत आले आहेत. म्हणून त्याने हे ब्राह्मस्थ गृहस्थ लोभाने स्वभावाने लोभी, असत्य मताचे आणि अश्रद्ध होते, म्हणजे श्रद्धा त्याच्यामध्ये नव्हती. ते म्हणाले जर श्रमण गौतम या गावामध्ये प्रवेश करतील तर 2-3 दिवसात वास्तव्य करतील तर सर्व ग्रामस्थ त्याचे उपासक बनतील आणि मग ब्राह्मण धर्माला आदर राहणार नाही. यासाठी त्याच्या ग्राम प्रवेशाला प्रतिबंध केला पाहिजे. तर अशा पद्धतीच्या गावातले जे काही ब्राह्मण होते त्याने म्हटलं की भगवान बुद्ध जर इथं आले आणि 2-4 दिवस राहिले तर सगळे लोक काय होतील, त्याचे उपासक बनतील. मग उपासक बनल्यानंतर आपल्याला कोणी विचारणार नाही, आहे ना, असा त्यांच्या मनामध्ये विचार आला. म्हणून त्यांना प्रतिबंध केला पाहिजे, म्हणून त्यांना गावामध्ये येऊ दिला नाही असं त्या ब्राह्मणाने विचार केला. आता गावात प्रवेश करण्यापूर्वी नदी ओलांडावी लागेल. तथागताच्या ग्रामप्रवेशाला प्रतिबंध करण्यासाठी ब्राह्मणाने नदीच्या सर्व होड्या आणि किनाऱ्यापासून काढून घेतल्या आणि पूल आणि बांध नियुक्त करून ठेवले. म्हणजे त्या नदीला ओलांडून कोणीही इकडे आला नाही पाहिजे अशा सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे त्यातल्या जे काही काय म्हणजे आपण त्याला डोंगे वगैरे राहतात ना, आहे ना, अशा पद्धतीने ज्या होड्या वगैरे राहतात, डोंगे वगैरे राहतात, ते सगळं काढून टाकलं आणि येण्या जाण्याचे रस्ते पुन्हा काय केले, बंद करून टाकले, बाळून टाकले, आहे ना, अशा पद्धतीने. आता त्यांनी एक सोडून इतर सर्व विहिरी पाला-पाचोरा भरला आणि पाणवठे, आरामपुरे आणि पडव्या झाकून अदृश्य केल्या. तर त्यांनी काय केलं, एक विहीर फक्त सोडली आणि सगळ्या विहिरा काय केल्या, झाकून टाकल्या, त्याला बंद करून ठेवून दिल्या. आता तथागतांनी त्याची ही दुष्कृत्य समजले, है ना, भगवान बुद्धाने हा सगळा समजले आणि त्याची दया येऊन भिक्खू वर्गासह त्याने नदी पार केली आणि मार्ग कापीत ते फूल ग्रामस्थांनी येऊन पोहोचले. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाला हे समजल्यानंतर भगवान बुद्ध मागता गेले नाही, पुन्हा भगवान बुद्धाने त्या गावातच जागा ठरवलं. म्हणून अशा पद्धतीने त्याने भगवान बुद्धाने भिक्खू संघासह त्या गावामध्ये येऊन पोहोचले. आता गावाच्या गेल्यानंतर तथागत सडकाच्या बाजूला एका झाडाखाली बसले. आता गावाच्या शेजारी जे काही झाडं होते त्या झाडाखाली भगवान बुद्ध येऊन बसले. त्या समय पुष्कळ स्त्रिया पाणी घेऊन तथागताच्या जवळून जात होत्या. आता त्या गावाने निश्चय केला होता की श्रमण गौतम तिथे आले तरी त्यांचे आगस्त स्वागत करायचे नाही आणि जर ते एखाद्याच्या घरी गेले तर त्यांना किंवा त्याच्या शिष्यांना अन्न किंवा पाणी द्यायचे नाही. एका ब्राह्मणाची दासी पाण्याचा घडा घेऊन जात असताना तिच्या नजरेत तथागताने दिसले. ते थकलेले व तहानलेले आहे हे जाणून ती भाविक दासी त्यांना पाणी देणार होती. तर अशा पद्धतीने ब्राह्मण स्त्री जे पाणी घेऊन जात होती तिने पाहिलं का झाडाखाली बुद्ध बसलेले आहेत आणि त्या भिक्षू स्तंभ बसले आहेत, पण ते थकून आहेत, तहानलेले आहेत. अशा पद्धतीने पाहिलं आणि मग तिला वाटलं की ते एकदम त्यांना पाणी दिलं पाहिजे असं तिला वाटलं. ती मनाशीच म्हणाली की जर गावाच्या लोकांनी श्रमण गौतमाचे स्वागत करू नये किंवा त्यांना काही देऊ नये असे ठरवले तरी या पुण्यक्षेत्राने व ज्ञानपात्र लोकांना पाहून त्यांना थोडे पाणी देऊन माझ्या मुक्तीचा पाया जर मी घातला नाही तर मी दुःखात कशी बरे मुक्त होईल. अशा पद्धतीने भगवान बुद्ध इथं आलेले आहेत आणि भगवान बुद्धाला ताण लागली आहे, भिक्षूंना ताण लागली आहे. गावातल्या लोकांनी बंदी केल्या आहे, इथे पाणी द्यायचं नाही, काही द्यायचं नाही आहे. पण मला जर माझं सुख प्राप्त करायचं आहे, मला पुण्य जर संपादन करायचं आहे तर मी त्याच्याकडे लक्ष नाही तर मी जर पाणी दिलं तर मला पुण्य भेटेल, आहे ना, अशावर मला सुख होईल. अशा पद्धतीने विचार केला, कारण माझी मुक्ती होऊन जाईल. अशा पद्धतीने विचार केला. म्हणून वाटेल ते हो, तिने काय केलं, वाटेल ते हो, या गावात सर्व लोक मला मारोत किंवा बांधून टाको, या पुण्यक्षेत्राने आम्ही पाणी दिल्या वाचून जाणार नाही, है ना. म्हणून दुसऱ्या स्त्रियांनी तिला थांबवण्याचा, तर आता तिने काय केलं, गावातले लोक काही करत मी आता या भिक्षूंना भगवान बुद्धांना पाणी दिल्यापासून राहणार नाही अशा पद्धतीने ठरवलं, है ना. तर अशा पण ठरवल्यानंतर आता दुसऱ्या स्त्रिया तिच्यासोबत होत्या. त्याने मग तिला समजायचा प्रयत्न केला का बाबा पाणी वगैरे द्यायचे तर तुला मागायचं राहत नाही, तिला अडवण्याचा प्रयत्न केला.
पण तिने थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्या तिने निश्चय पक्का केला होता. म्हणून तिने जो एकदा निश्चय केला, जीवाची पर्वा न करता तिने आपल्या डोक्याचा खडा खाली ठेवला व ती तथागताजवळ गेली आणि तिने त्यांना पाणी दिले. त्यांनी आपले हातपाय धुतले व पाणी प्राशन केले. तर अशा पद्धतीने तिने आपल्या हातातला घडा ठेवला आणि तिने त्यांना पाणी दिले. त्यांच्या पाण्यामुळे ते हातपाय वगैरे धुतले. तर अशा पद्धतीने तिने भगवान बुद्धाला आणि भिक्षू लोकांना पाणी वगैरे दिले. आता तथागताने तिने पाणी दिल्याची हकीकत तिच्या ब्राह्मण धन्याला समजली, म्हणजे तिच्या नवऱ्याला समजली. आता तिने गावाच्या ठरावाचा भंग केला आहे आणि लोक मला दोष देत आहेत अशा विचाराने संतप्त होऊन दाट ओठ खाऊन तो तिच्या अंगावर धावला आणि खाली पाडून लाटा बुक्क्याने तिला मारले आणि या मारामुळे ती काय झाली, मरण झालं. तर तिच्या नवऱ्याने काय केलं की गावातल्या लोकांचा निर्णय तिने ऐकला नाही आणि तिने भंग केला, म्हणून गावातले लोक मलाही दोष देतील या उद्देशाने त्याला राग आला आणि राग आला त्याने काय केलं, आपल्या पत्नीला काय केलं, लाटा बुक्क्याने मारलं आणि ते मारता मारता ती पत्नी काय झाली, मरण पावली. तर अशा पद्धतीने ती पत्नी काय झाली, ती जी ब्राह्मणी आहे ती काय झाली, मरण पावलेली आहे. तर ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आता